तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आता मालवणच्या चिवला बीचवर आलेलो आहे आणि बघू शकता की मस्त असा समुद्र अथांग पसरलेला आणि सकाळ खूपच चांगली झालेली आहे। आता सध्या आम्ही डॉल्फिन बघायला जाणार आहोत, त्याचबरोबर जे शिंपला आयलँड आहे ते सुद्धा बघणार आहोत। तुम्ही लांब त्या ह्याच्यामध्ये बघू शकता की त्या ठिकाणी डोंगरासारखं दिसतंय ना, तिथं आता जायचं आहे नावेत बसून आणि बोट येणार आहे, बोटीत बसून आम्ही चाललोय। भरपूर पब्लिक जमा झालेला आहे या ठिकाणी। मासे घेऊन आलेले आहेत बोट, ती जाळं स्वच्छ करण्याची प्रोसेस चालू आहे। जाळं तर ते स्वच्छ करतात आणि पुन्हा एकदा मासेमारीसाठी तयार करायला लागलेत। इथं ताई एक दिसल्या आणि इथं इडली, त्याचबरोबर आंबोळी आणि काय आपल्याकडं पोहे आहेत, हे सगळं देतात। तर आता किती वर्ष तुम्ही इथं येऊन थांबत असतात? आता कोरोनामुळे थांबलेली मी ओके नव्हती, आता कोरोना संपला तसा आता मी आली आहे। तुमचं नाव कसं? हो, माझं प्रीती शंकर शिरशेकर। आणि राहता कुठे तुम्ही? इथे धुरीवाडा चिवला बीडला इथंच राहता हो जवळ? हो हो। आणि किती वाजता सकाळी येता इथं? 4ला मी उठून हे सर्व बनवते आणि इथे 7ला घेऊन येते। ओके, घावण करते, मोदक करते। बर हो, त्यासाठी आधी ऑर्डर वगैरे द्यावं लागते का तुम्हाला? आधी ऑर्डर घ्यावी लागते। ओके। ऑर्डर नसली तरी मी बनवते ऑलरेडी। पण एक खाल्यावर कसं 10 पण घेतात, हा, म्हणजे- डब्बाच खाली करतात। ओके, म्हणजे एक एवढा भारी लागतो त्यांना की पुढे आणि खावंसं वाटतं। हा, आणखी खावंसं वाटतं तर ऑर्डर पण देतात। ओके, हो, मग ऑर्डर घेते। आता बघ, दाखवा जरा आम्हाला काय काय। हे आंबोळे आहेत, हा, ही चटणी आहे। ओके, असे करा जरा। हा, हे बघा, चटणी गरम आहे। हा, हा, हे पोहे 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 किती रुपये प्लेट आहेत? पोहे 30 रुपये। ओके, हा, हे सगळे घरातनच करून आणतात? हो हो, सगळं घरातनच करून आणतात। हो। ओके, ह्यात काय आहे? आणि त्यात इडली आहेत। इडली आहेत? हो। इडली किती रुपयाला? इडली 40 रुपये। 40 रुपयाला किती? 3 येणार। 3 देता? हो हो। ओके, हा, वा वा। आणि आंबोळी कितीला? आंबोळी पण 40 रुपयाला। किती देणार? 2 आंबोळी देणार आणि चटणी देणार। तर आता मी चहा घेतलेला आहे या ठिकाणी आणि त्यांनी खूप छान पद्धतीने हा त्यांचा व्यवसाय वाढवलेला आहे आणि आणखीन मोठा होऊ द्या अशी आपण प्रार्थना करूया। आणि समोर असं टेबल पण टाकलेलं आहे आणि समोरच बीचसुद्धा दिसतोय, इथं कस्टमर बसून खाऊ शकतात। तर तुमचा पत्ता आणि फोन नंबर सांगू शकता का तुम्ही, म्हणजे कस्टमर्स तुमच्यापर्यंत येतील किंवा ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्हाला ऑर्डर आधी देऊ शकतात? इथे माझा धुरीवाडाच पत्ता आणि आहे, phone धुरीवाडा number मालव। हां, 7588881357। ओके, तर ताईंना मोदक किंवा आणि काय तुम्हाला जेवण पाहिजे असेल तर ॲडव्हान्स तुम्ही सांगू शकता। चला आता आपण खाऊया, टेस्ट करूया। मी चहा घेतलाय, चहा मस्त आहे। बीचच्या कडेला उभारून चहा प्यायची मजाच वेगळी आहे। आंबोळी घेतलेली आहे आणि टेस्ट करतो। त्यांची चटणी मला खूप आवडती, खोबऱ्याची। कोकणामधली या ठिकाणची चटणी एक नंबर असते, नक्की ट्राय करून बघा। आंबोळ्या 2 मिळालेल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही बोट आता आलेली आहे आणि बोट ज्या ग्रुपची आहे तर त्यांचे मालक आहेत। तर कसं काय काय आमची जर्नी आहे, कशी राहणार आहे प्रवास? आता आपल्याला कवडा रॉक आयलंड, डॉल्फिन सफर आहे, त्याच्यानंतर शंख शिंपल्याचं एक आयलंड आहे बेट, त्याच्यावरती नुसते शंख शिंपले आहेत। शिंपला पॉईंट आहे, सुवर्णकडा आहे। साईड सीनमध्ये आपल्याला तळाशील बीच, तोंडोळी बीच, कोळंब बीच, सर्जकोट बीच हे असे साईड सीन दाखवले जातात। किती वेळाची? 2 तासाची मोठी सफर असते। लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे बोटीमध्ये आणि पूर्णपणे तुम्हाला 2 तासांनी परत रिटर्न किनाऱ्यावरती आणलं जातं। आणि किती वेळा अशी फेरी होत असतात दिवसातून? हे एकदाच असते, मॉर्निंगला 7:30 ते 8:30च्या दरम्यान बोट निघते आणि रिटर्न एक 9:30-10 वाजेपर्यंत रिटर्न येते। डॉल्फिन दिसण्याची शक्यता किती असते? शक्यता कसं आहे माहिती सर, ते नॅचरली डॉल्फिन आहे, त्याच्यामुळे कसं तरी आता थंडीच्या दिवसांमध्ये आम्ही तरी गॅरंटी देऊ शकतो, कारण की या दिवसात जास्त असतं, कारण की सकाळचं जे कोवळं ऊन असतं ना ते घेण्यासाठी लवकर येतात वरती, तर त्यावेळेस आपल्याला तो टायमिंग मॅच करून दिले जाते। बघा, आता नाव आलेली आहे, बोट आलेली आहे, आता आपण त्या नावेमध्ये चढणार आहोत। चला, आता ही बोट एकदम काठाशी आणली जाते आणि अगदी आपण सेफली याच्यामध्ये चढू शकतोय। हे बघा,
चोच होती का त्याला? चोचीसारखं असतं पुढं. याला हे आहे केवडा रॉक्स. आता बघतोय केवडा रॉक्स. आपण डॉल्फिन बघायला मिळाले आपल्याला. तर मित्रांनो, आपण आता शिंपला आयलंडवर आलेलो आहे आणि बोटी तिकडे पार्क केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं बारीक बारीक असे शिंपले शंख पडलेले आहेत. बहुतेक ह्या लाटांबरोबर वाहून आलेले हे शंख शिंपले असतील. तर बघू शकता बऱ्यापैकी तुटलेले आहेत हे. आणि इथं जेलीफिशसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. हे बघा, इथं जेलीफिश टाईपमधले, त्याचा कुठला प्रकार माहीत नाही. आणि ज्वालामुखीनं तयार झालेले हे खडक, अगदी वेगळ्या प्रकारचे लाल रंगाचे, काळपट रंगाचे हे खडक, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार असे तयार झालेले आहेत आणि थोडंसं भोकं पडलेले आहेत त्याला. आणि बघू शकता हा सगळा परिसर असं आयलंडसारखा आहे, छान आहे. आणि भरपूर पर्यटक इथं या ठिकाणी येत असतात शिंपला पॉईंटवर. अशा पद्धतीने तर शंख आणि शिंपले मिळत आहेत. आणि या ठिकाणी जेलीफिशसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण मालवणच्या सोमवार पेठमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी अनेक कोकणी पदार्थ मिळतात. तुम्ही बघू शकता वेगवेगळे स्टॉल आहेत या ठिकाणी. आणि जे इथले लोकलचे पदार्थ आहेत, आंबावडी असू दे, आंब्याची बर्फी असू दे, त्याचबरोबर काजू असू देत, कोकम आगळ, हे सगळे पदार्थ या ठिकाणी मिळतात. तर किती रुपयाला मिळतात आणि कसे तयार केले जातात ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. चला. इथं भरपूर दुकानं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. एकदम जुनी अशी ही बाजारपेठ आपल्याला बघायला मिळते. ही सोमवार पेठ आहे. सोमवार पेठमध्ये आमचं सापळे स्वीट मार्ट नावाचं दुकान आहे. त्याच्यामध्ये जास्त करून मालवणी प्रॉडक्ट मिळतात. स्पेशली मालवणी खाजा इथलं हे आल्याचं हे आहे ते मालवणी खाजा. मालवणी खाजा तुम्ही स्वतः करता? हां, इथलं लोकल प्रोडक्शन आहे. म्हणजे हे प्रोडक्शन आमचं आहे. हे लाडू आहेत. काय रेट आहे त्याचा? हे 40 रुपये 200 ग्रॅमचं पॅकेट. ओके. हे खटखटे लाडू इथले प्रसिद्ध आहेत. खटखटे लाडू हां, गुळाचे असे बेसनची काडी असते आणि गुळाचा पाक येतो, त्याला खटखटे लाडू म्हणतात. हे साखर शेवाचे, शेंगदाण्याचे आहेत. बुंदीचे लाडू येतात. बुंदीचे लाडू येतात. काय रेट आहे त्याचा? खटखटे लाडू मोठे 60 रुपये, छोटे 40 रुपये. साईज लहान मोठी येते. 25 पीस येतात. किती ग्रॅमचं पॅकेट आहे? ग्रॅमवर नसतं, पीसवर येतं ते. पीसवर असतं. हां, 25 पीसचे येतात. 25 पीसचं एक पॅकेट. हो, हे शेंगदाण्याचे येतात. हे लहान साईज आहे, ही मोठी साईज आहे. ते साईजवर वेगवेगळे रेट आहेत त्यांचे. शेंगदाण्याचे 70 आहेत, लहान 50 आहेत. बुंदीचे 60-70 असे आहेत. परत फणसाचे चिप्स आहेत तळलेले, असेच खातात. हे जाडमधले आहेत. हे बारीक कटिंग आहे. हे 70 रुपये 200 ग्रॅम आहे, 100 एम आहे. आणि हे 80 रुपये 100 एम आहे. हे चिरोट्या बोलतात, नाही तर बंगाली चिरोट्या बोलतात, नाही तर बंगाली खाजा. हे कोल्हापुरी खाजा. बाकी हे आंबा पोळी आहे, ही फणस पोळी आहे, गोड कोकम आहे, आवळा कॅन्डी वगैरे येणार, ही आंबावडी वगैरे येणार. काजूगर आहे, हे काजू चॉकलेट येणार. काजूगर येणार, डबल पट्टीचे येतात. हे काजू चॉकलेट येणार. ही स्लाईजमध्ये आंबा पोळी येते, पातळ लेअर येतात. खोबरावडी आहे, गुलकंदमध्ये, साखरेमध्ये आणि गुळामध्ये. हे येणार मुगाचे वगैरे लाडू येतात, मुगाचे, चण्याचे, मेथीचे. मसाले आहेत इथले, हे मसाले येणार सगळे मालवणी मसाले. मच्छीचा, मटन, चिकनचा, व्हेजचा. पीठ आहेत सगळी, घावण्याचं, आंबोळीचं, वड्याचं, कुळीत पीठ, उकडे तांदूळ आहेत, गावठी पोहे आहेत. आमरस येणार. कोकम येतं जेवणात वापरायचं, हे गोड कोकम येतं. आणि ते सरबत येणार सगळी, कोकम, कैरी, पन्ना, आवळ्याचं आहे, आंब्याचं आहे, ऑरेंज, पाईनॲपल, रोज, लिंबूचं आहे, काजू बोंडूचं आहे. आमरस आहे, तो असाच खाऊ शकता, दुधात वगैरे चालतो, प्रिझर्वेटिव्ह नसतं त्याला. आणि कोकम आहे ते जेवणात वापरायचं. हा आगळ येतो, सोलकडीला नाही वापरतात तो. आगळ एक दाखवा जरा बाकीच्या. हा आगळ येतो. हां, सोलकडी लावायला वापरतात, मच्छीला लावायला, मॅग्नेट करायला वापरतात, जेवणात वापरू शकता. बाकी सगळी सरबत येणार.
हा घरगुती आहे तो 1 लिटर 100 आणि कंपनीचा पण येतो. ओके. कंपनीचा कॅनमध्ये ना हा घरगुती बॉटल आणि हे सगळी व्हेजमध्ये लोणची आहेत. आंबा, गोड आंबा, मिक्स, करवंद, माहीनमुळा, आवळा. की आता हे शॉप किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालू असतं? 8 ते 10 पर्यंत असतं. बाकी सगळे मालवणी प्रॉडक्ट आहेत बरेचसे. सॉरी, बाकी मालवणी सगळे प्रॉडक्ट आहेत. तुम्ही प्रोडक्ट बाहेर पण पाठवू शकता? हा पाठवतो. हा पाठवतो. मोबाईल नंबर हो 94 22 43 56 16. या नंबरवर फोन करून. हां विनायक सापळे. व्हेजमध्ये लोणची, ही नॉनव्हेजमध्ये लोणची येतात. कोलंबी, माकुल, बोंबिलचं. नॉनव्हेज चटण्या आहेत, बांगडा, बोंबिल, जवळ्याची. ही व्हेजमध्ये सगळी. बाकी जेली, चॉकलेट्स वगैरे येतात. मे मध्ये असते का प्रोडक्शन जास्त करून? हो हो. अशा अविस्मरणीय क्षणांतर पुन्हा एकदा आम्ही प्रवास चालू केला परतीचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच प्रकारचे आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.